मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळीपालन करतायत त्यांना माझ्या या चॅनलची माहिती द्या, जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू देईल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सर्व व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. चांगलं जर व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या प्रकारे जर आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन, कमी खर्चात कमी कष्टात चांगल्या प्रकारे कसं उत्पादन घेता येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. तर आपलं हे चॅनल हे शेतकरी बांधवांसाठी आहे आणि जे शेळीपालन करतायत तर त्यांच्यासाठी आपण हे चॅनलमार्फत आपण माहिती देत असतो आहे. सर नमस्कार. आपल्या समोर एक शेतकरी आलेत, तर आपण काही ठरवून प्लॅन केला नाही. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सर? प्रतापराव अमृतराव माने, उदगाव, राहणार उदगाव, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. बरं. सर ॲक्च्युली मी आज असं काही ठरवून आलेलं नाही आहे, पण हां तर हे चारा आपला आहे. ह्याला तर माझं आता कसं आहे, मी म्हणजे माझा जो टॉपिक आहे एक विषय घेऊन आलो आहे. तर विषय असा आहे की व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. कुठलंही व्यवस्थापन असू देईल, व्यवसायामध्ये व्यवस्थापन म्हणजे नियोजन म्हणतो आपण. चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलं तर सगळ्या ह्याच्यात यश आहे. आपण कसं म्हणतो कुठल्याही व्यवसायामध्ये यश नाही असं नाही आहे. बरेच काही व्यवसाय चालतात, याचा अर्थ काय, त्यांच्याकडे चांगलं काहीतरी गोष्टी आहेत, नियोजन आहे म्हणून त्या चालत आहेत, आणि काही फेल आहेत, त्याच्यामागचं काही रिझन आहेत. तर आता सर हा महिना फेब्रुवारी आहे, तर माझं शेळीपालनाविषयी आहे की शेडवर कशा पद्धतीनं ह्या महिन्यात व्यवस्थापन करायचं आहे. फेब्रुवारी महिन्यात शेळीपालनाविषयी आहे. तर मी काही गोट्यावर गेलो नाही, कारण मला चारा व्यवस्थापनमध्ये खूप इंटरेस्ट आहे. कारण चारा हे जर मॅनेज व्यवस्थित केलं तर पुढच्या सर्व गोष्टी आपल्या हातात असतात. आणि दुग्ध व्यवसायाला किंवा कुठल्याही पशुपालनामध्ये जर आपल्याला धन कमवायचं असेल तर चारा व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला शेळीपालनामध्ये जे व्यवस्थापन आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला शेळ्यांचा खुराक वाढवा म्हणजे ह्या फेब्रुवारी महिन्यात ज्या काही गाभण शेळ्या आहेत त्यांना खुराक चांगल्या प्रकारे वाढवा, त्यांचं आरोग्याकडे लक्ष द्या. आणि ज्या वेलेल्या शेळ्या आहेत त्या वेलेल्या शेळ्यांच्या आधी 2 ते 3 आठवडे त्यांचं जंत निर्मूलन करा. म्हणजे कसं आहे की शेळ्यांच्या पोटात कुरमी असते किंवा जंत असतात, वेगवेगळ्या टाईपची जंत असतात, आणि ते जर पोटात राहिले तर त्यांना कितीही खायला घातलं आपण किंवा त्यांना किती तुम्ही सप्लिमेंटरी द्या किंवा ॲडिशनल काही खुराक द्या तर ते अंगाला लागत नाही. तर त्यासाठी जंत निर्मूलन करा. तर ह्या महिना फेब्रुवारी आहे, तर फेब्रुवारीमध्ये 2 ते 3 आठवडे गाभण शेळ्यांच्या आधीचा जो काळ आहे त्यांना जंत निर्मूलन करून घ्या. त्याच्यानंतर त्यांचं खुराक चांगल्या प्रकारे शेळ्यांना द्या. आणि जे काही आपलं नर करडे आहेत, जे आपलं उत्पादन आले, जे 2-3 महिन्याची करडं आहेत त्यांचं खच्चीकरण करा. म्हणजे ज्यांना बोकड पालन करायचं आहे, फक्त बोकड विक्री करायची आहे तर त्यांना बोकड पालन करा. आणि आहारामध्ये आपल्यालाच वेगळे आहार ठेवा, म्हणजे वेगळे चारा व्यवस्थापनमध्ये वेगळे चाऱ्याची व्हरायटी घ्या. तर आज एक मी वेगळाच टॉपिक घेतला होता, पण सर भेटलेत एक, तर त्यांच्याशी बोलूया की आपण चारा व्यवस्थापनामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या जे काही त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांनी हे चारा व्यवस्थापन केलेलं आहे तर त्यांना आपण भेटूया. सर नमस्कार. हे जे हा जो गवताचा प्रकार आहे ह्याला ॲक्च्युली ह्या एरियामध्ये काय म्हणतात? मार्वेल म्हणतात. बरं. मार्वेल गवत. आणि ह्या एरियामध्ये काळं गवत म्हणतो आम्ही त्याला. बरं. काळं गवत म्हणतो. आणि हे जनावरांसाठी फार चांगलं आहे. दुधाळू म्हैस म्हणा, गाय म्हणा, शेळ्या म्हणा, फार चवीनं खातात हे. आणि ह्याच्यात न्यूट्रिशन कंटेंट चांगले आहेत, बऱ्यापैकी आहेत. बरं. आम्ही हेच वापरतो. आणि याच्यानंतर मग सुपर नेपियर आहे, 4G आहे, ते वापरतो. पुढचे नवीन जे आता आधुनिक आलेत वाहन, आता त्याच्या पुढे पण आले, 5G आले. बरोबर. भरपूर आहेत, व्हरायटी भरपूर. बरं. आता सर आपला हे जे क्षेत्रफळ आहे हे आपलं क्षेत्रफळ किती आहे? 16 गुंठ्याचा 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरं. मग जरा आहे की अजून रिकाम ठेवलं आपण लावायचं आहे. बरं. सर आपलं हे नियोजन करताना म्हणजे आपण कुठल्या उद्देशाने केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थापन?
हे तर फक्त वैरणीसाठीच आम्ही केलेलं आहे. बरं. हे विक्री वगैरे काय नाही. विक्रीसाठी वेगळे आहेत लोक विक्री करतात त्याचे. आम्ही काय केलं, ह्याला बेसल डोस एक 2 पोती SSP टाकला. बरं. त्याच्यानंतर याच्या कांड्या खाऊन घेतल्या, म्हणजे रोपण घेतले, हां टोकून घेतले किंवा आपण लागवड केली म्हणतो. लागवड केली. आणि लागवड जसं खत द्याल, देशी खत म्हणा शेणखत द्याल, तसं ह्याच्यापेक्षा 5-5 फूट येते गवत. बरं. आता सर माझं शेळीपालन होतं, तर माझा आहारावर खूप खर्च झाला. आणि ते आहारामध्ये खर्च झाला म्हणजे माझ्याकडे जमीन नव्हती, आणि जमीन नसल्यामुळं सर्व गोष्टी मी विकत घेत होतो. मग एवढीशी साधारणतः एक 30 काड्या एक 15 रुपयाला असं घेत होतं. तर सर हा पण एक बिझनेस आहे. हा चारा हा जर तुम्ही कापून ट्रॉली भरून जर नेला तर तुम्हाला तुमचं वर्षभराचं उत्पन्नाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी केलेलं आहे. पण मला म्हणायचं आहे की चारा व्यवस्थापनमध्ये हा सुद्धा एक बिझनेस आहे, आणि व्यवसायाला धरून जर कापणी करून विक्री केली तर आपल्याला आता ह्यांनी त्यांच्या जनावरांसाठी त्यांचं नियोजन केलेलं आहे, बरोबर आहे. पण हा एक मला सांगायचं आहे का शेतकरी बांधवांना ज्यांच्याकडे जमिनी आहेत, पडिका आहेत, किंवा काही उपलब्धता नाही आहे, त्यांनी अशी चारा निवडा की आपल्याकडे पाणी नाही तर पाण्याला न येता निसर्गाच्या ह्याच्या स्तोत्रावर काय घेता येईल का ते बघा. म्हणजे असं नाही की बाबा पडीक जमीन आहे त्याच्यात काही घेता येत नाही, तर तसं मित्रांनो नाही आहे. आपल्याला तुम्ही चारा अड्डा म्हणतो आपण, किंवा जिथं चाराची विक्री होते तिथे एक दिवस जाऊन फिरून या. तुम्हाला बघा वेगवेगळे व्हरायटी चारे दिसतील, त्यांची डिमांड बघा, तुम्हाला साधारणतः तिथं खरेदी विक्री बघा, आणि त्याप्रमाणे मागं आपल्याला काय लावलं पाहिजे तर त्या दृष्टीनं हे करा. आता सरांचं चांगल्या प्रकारे आलेले आहे. सर याला किती महिने झाले आता? त्याला आता 2 वर्ष होत आली बघा साहेब. हे जवळजवळ 3 वर्ष चालतं. हो, महिन्याला कापायला येतं. बरोबर. 3-4 खतावर अवलंबून आहे ना, तुम्ही कुठलं खत टाकताय काय आहे त्याच्यावर. हां, म्हणजे सरांचं म्हणणं आहे की हे मल्टीकट आहे, आणि मल्टीकटिंगला वेगवेगळे चारा कटिंग होत असतात. तर आता हे सरांचं म्हणणं आहे की 2-3 वर्ष झाले ना? 2 वर्ष झाले. ते किती आलेलं आहे? काय महिन्याला कापतोच आम्ही सर. बरं. तर सरांचं म्हणणं आहे की महिन्याला त्यांचं वेगळं कापणी असते, आणि उत्कृष्टपणे त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे, आणि अतिशय चांगल्या प्रकारे हिरवागार आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे जर मी शेळीपालन केलेलं आहे, शेळीपालनामध्ये फक्त बांधायचा अवकाश, शेळ्या अगदी आवडीनं, म्हणजे एक कांडीचं हे सुद्धा ठेवत नाहीत, एवढ्या आवडीने खातात. म्हणजे अतिशय पौष्टिक चारा. आणि आपण खुराकमध्ये आपण 2-2 हजार असे विक्री करतो, आणि मग असे विक्री करून आपण चांगल्या प्रकारे पण कमवू शकतो. आणि वजन वाढ घ्यायची असेल, आणि सरांनी म्हटलं हा खूप प्रोटीनयुक्त चारा आहे, आणि हा जर आपल्याला वजन वाढ घ्यायची असेल, किंवा शेळ्यांचं किंवा जनावरांचं चांगलं आरोग्य ठेवायचं असेल, आणि त्यांचं व्यवस्थापन दैनंदिन व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे करायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे चारे घेतले पाहिजेत, आणि नियोजन केलं पाहिजे. आपण सरांची माहिती घेतलेली आहे, आपण कशी लागवड केली, पाण्याची लागवड केली, हे ऑलरेडी आपण माहिती घेतलेली आहे. पण सरांचा एक उद्देश आपण समजून घेतला की त्यांनी मल्टीकटिंग करून घेतलेलं आहे. सर आता आपण असं विचार करू, थोडंसं तुम्ही याबद्दल माहिती सांगा मी बोलण्यापेक्षा. बोला की तुम्हाला काय नाही, तुम्ही सांगा, तुम्हाला सांगा या चाराबद्दल घेतलं का तुम्ही, हेच चारा का निवडला? हा चारा काय 12 महिने येतो. बरोबर. आणि पूर हा जरा भाग पुराचा आहे, म्हणजे पाणी येतं. पूर आला ना कृष्णेला, पाणी येतं. त्या पाण्यानं काय होत नाही, याला पूर जरी येऊन गेला बरोबर, तरी हा चारा आहे तसा येतो. बरोबर. आणि हत्ती गवत जे आम्ही लावलेलं आहे ते कुजून जातो, निघून जातो तो. बरोबर एकदम. त्यामुळे ह्या साईडला आम्ही जास्त करून हा मार्वेलच घेतलाय. बरोबर. तिकडे एक शेत आहे, तिथं आम्ही 4G लावलाय. बरोबर. 4G एक वेगळ्या पर्पजसाठी लावलं होतं, पण ते कारखाना काय चालू झाला नाही CNGचा. त्यामुळं आम्ही जनावरं वाढवली. एक 4 जनावरं, 2-3 रेड्या आहेत. बरोबर. तेवढ्यावर चाललंय आपलं. तर मित्रांनो, सर आता एक आपण हे क्षेत्रफळ 16 म्हटलं 12 गुंठे आहे. हां, तर 12 गुंठ्यामध्ये साधारणतः आपण लागवडीचा खर्च किती धरूया एक साधारण? 6,000 ते 7,000 रुपये धरायचे लागवडीचा खर्च. म्हणजे त्याच्यानंतर काय नाही ना खर्च? त्याच्यानंतर फक्त खतच टाकत जायचं आपल्याला. बरं. बाकी त्याचं काय फ्रिक्वेन्सी महिना, 1.5 महिना, किंवा 15 दिवस? हे बघा, एकदा युरिया टाकायचं, एकदा 10-26 टाकायची. बरोबर. आणि गुंट्याला 1 किलो 10-26 बस होतं. बरोबर. तर सरांचं म्हणणं आहे की लागवडीचा खर्च एक 7,000. आणि सर पाण्याचं व्यवस्थापन कसं पाणी आहे? आपलं इरिगेशनचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे त्याला. बरं. पण किती द्यायला लागते, कसं? ते आमच्या एकरावर ऊसाच्या रेटनं देतो आम्ही. बरं. ऊसाला काहीतरी 5,500 एकरी घेतात. त्यातच आपलं चाललंय. 2 एकर आणि 4 एकर आहे आपले सगळं. इथं पलीकडे ऊस आहे. बरं. तर मित्रांनो, सरांनी नियोजन त्यांच्या व्यवसायाला धरून त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि मार्वेल गवतचा ऑलरेडी एक माझा व्हिडिओ आहे, तर मार्वेल गवतचा व्हिडिओ तुम्ही तोही पहा. मार्वेल म्हणजे त्याच्यामध्ये मी डिटेल दिलेत, प्रोटीन किती असतं, किंवा त्याचं कंटेंट पॅरामीटर कसे असतात, तर आपण
तो पण व्हिडिओ आहे, पहा. आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं आहे की आता ह्यांचं म्हणणं आहे, हा भाग आहे सर मित्रांनो, नदी आहे इथं जवळपास एक साधारणतः 3 किलोमीटरवर आहे. आणि सरांचं म्हणणं आहे की पावसाचं म्हणजे ज्यावेळी पूर येतो त्यावेळी ही पाण्यात असते जमीन, तरीसुद्धा ही टिकून राहते. म्हणजे ही अशा कंडिशनमध्ये जर राहत असेल तर आपण जर कोरडवाहू शेती आहे आणि लोक काहीच पीक घेत नाहीत तर ते चुकीचं आहे मित्रांनो. तर आपण याच्यात एक समजून घेऊया की ज्यांच्याकडे जमीन पडीक आहे आणि काहीच उत्पादन करता येतं त्यांनी अशा प्रकारे एक व्यवसाय करा. म्हणजे कुठलीही लागवड घ्या, चारा उत्पादन करा, मल्टीकटिंग घेतात, 3-4 वर्ष तुम्हाला आरामात हा व्यवसाय सांभाळता येतो. आणि खूप मित्रांनो डिमांड आहे चाऱ्याला. म्हणजे चारा सकाळी आलं की गाडी साधारणतः 2-3 तासात संपून जाते. आणि सगळं व्यवसाय हा खूप अतिशय, म्हणजे मी शेळीपालन केलेलं आहे तर मला शेळीपालनापेक्षा मला असं लक्षात आलं असेल की चारा व्यवस्थापन झालं तर सगळे पशुपालनाचे व्यवसाय हे आपण घेतल्यासारखे आहेत. म्हणजे धन आपल्यात आल्यासारखं आहे. म्हणजे म्हणतात ना आपण पशुला धन आहे. पशुला धन केव्हा येणार? ज्यावेळी तुम्ही हे व्यवस्थापन केला तर ते चांगल्या प्रकारे येणार. तर हे जे मार्बल गवत आहे, हां मीठ फुटलेल्या रानात सुद्धा येते. अरे बापरे, अतिशय. आणि हा पट्टा जो आहे ना सर, तुम्ही बघा आता पुढे जाचेला सगळा हाच गवत आहे. बरं, मीठ फुटलेलं रान आहे, तिथे ऊस येत नाही, दुसरं कुठलंही पीक येत नाही. हे 1 नंबर पीक येते. बरोबर. त्यामुळे म्हणजे सरांना सांगायचं आहे की ह्याला जमिनीचा असा कुठला क्रायटेरिया नाही की मला सुपीक पाहिजे, काळी माती पाहिजे, लाल माती पाहिजे. तर ह्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही खडकाळ प्रदेशात किंवा जिथं आपल्याला शाश्वत नाही की तिथं पीक येईल. जमीन असते ना, हां, पाणी जास्त लागलेलं असतं, मीठ फुटतंय त्याला म्हणतो आम्ही इकडे. बरं. त्याच्यात भरपूर प्रमाणात चांगलं येतं. आणि ती जमीन तशीच आहे. त्यात आत्ता सुधारली ही जमीन. बरोबर. गवत लावून का नाही आता सुधारली. तर मित्रांनो, हा एक जमिनीचा टाईप दाखवतो मी. त्यांनी सऱ्या पाडलेल्या आहे आणि कापणी थोडीच केलेली आहे. थोडं एक साधारणतः अर्धा गुंठ कापणी केलेली आहे त्यांच्या जनावरांसाठी. आणि अजून भरपूर असं त्यांनी 12 गुंठी सांगितले आहे. अशी खूप त्यांची जमीन आहे आणि त्यांचे चारा व्यवस्थापन आहे. तर माझा ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की फेब्रुवारीमध्ये कुठली आपल्याला शेळीपालनामध्ये वेगळे फेब्रुवारी महिन्यात शेडवर कुठली कामं करायची. तर सरांना पण सांगतो, सर व्यवस्थापनाला जनावरं आहे तुमच्याकडे, दर महिन्याला असं एक प्लॅनिंग करा की ह्या महिन्यात असं प्लॅनिंग केलं पाहिजे. आता फेब्रुवारी महिन्यात मी शेळीपालकांना काय सांगतो की त्यांनी आपल्याला खुराक वाढवा आणि ज्या गाभण शेळ्या आहेत त्या गाभण शेळ्यांचे जे नरकरडे आहेत त्यांना खच्चीकरण करा. नोंदी ठेवा सर. नोंदी ठेवताना आपण नोंदी ठेवतो की नोंदीला खूप महत्त्व आहे, फार महत्त्व आहे. आणि आजकाल काय झालंय की म्हशी उलटायला लागल्यात. बरं. 11 वेळा भरवल्या आम्ही. बरं. सगळीकडेच ते प्रॉब्लेम चालू आहे. काय समजत नाही त्यांच्यात काय. हां, तर आता सर सिमेंट सुद्धा चेक केले डॉक्टरने. बरं, मी याबद्दल थोडंसं तुम्हाला वेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देतो. मला जी माहिती आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात अशा पद्धतीने व्यवस्थापन करा. महत्त्वाचा उद्देश काय, चारा व्यवस्थापन करा आणि शेडवर चांगल्या प्रकारे प्लॅनिंगनुसार व्यवस्थापन करून आपण आपल्या व्यवसायामध्ये यश कमवा. हाच माझा चॅनलचा उद्देश आहे. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला माझ्या चॅनलची माहिती आपल्याला नवीन शेळीपालकांना द्या किंवा शेतकरी बांधवांना द्या, जेणेकरून थोडीफार त्यांना माहिती मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिला